इस जंगल में तुम शेर बन के आए हो ना, वो पूरा जंगल ही हमारा है। इस जंगल में तुम शेर बन के आए हो ना, वो पूरा जंगल ही हमारा है। आत्ता जर तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. तिथून आपण हा फोटो ॲड केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल करायचा, रेशोचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती आपल्याला क्लिक करून 9.6चा रेशो सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचा आहे. आता इथून हा जो फोटो आहे नीट नसेल बसला तर इथून सेट करून घ्यायचा आहे 2 बोटांनी. फोटो सेट झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली खाली ओव्हरलेज ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. फोटोच्या पहिल्यांदा ठेवून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट व्हिडिओ इथून तुम्हाला ॲड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल करायचं. तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता सॉन्ग इथून ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं. फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची. हा जो आपला बीट व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बीट दिले आहेत. हे बीट आपल्याला जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. तर पहिली बीट आपली इथे चेंज होते थोडं पुढं आल्यानंतर, ठीक आहे. तर इथून चेंज होते तर ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करू. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करू. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीट मापर्यंत तुम्हाला स्प्लिट करायचा आहे. फोटो स्प्लिट केल्यानंतर हा जो बीट व्हिडिओ असेल तो डिलीट करून टाका. त्याच्यानंतर सिम्पली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि पहिल्यांदा इथे की फ्रेम द्यायची, शेवटला इथे की फ्रेम द्यायची, ठीक आहे. अशा प्रकारे शेवटच्या की फ्रेमवरती येऊन सिम्पली हा फोटो थोडा झूम करा अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर आहे ना सिम्पली ह्या फोटोवरतीच क्लिक करायचं आहे. ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून घ्यायचं, ठीक आहे. तर ठीक आहे, इथून अशा वेळेला सॅच्युरेशनवरती क्लिक करून मायनस करायचं आहे आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, मी हे जे फोटो राहिले तर बीटनुसार स्प्लिट करायचं, तिथून स्प्लिट करून घेतो. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून स्प्लिट केलेले. त्याच्यानंतर सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून सिम्पली इनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा, तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा. ह्याची खालची लेंथ 2.6s ठेवून बरोबर 0वरती क्लिक करायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधलाच स्लाईड अँड व्ह्यूचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कंबोमधलाच वेव्ह अँड स्लाईडचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कंबोमधलाच वेवचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा व्हिडिओचं इफेक्टचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली ना काय करायचं, इंट्रो अँड आउटरोमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचा, तो इथून सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचं. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल पहिला जेवढा फोटो आहे तेवढीच लेंथ ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड दाखवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर 0वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पहिल्यांदा शूटच थांबायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये दिल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा, तो इथून तुम्हाला सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा हा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला ते तेच व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो इथून तुम्हाला सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल तिसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथे जायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पुन्हा पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, इथून सिलेक्ट करायचा. तिथं आपण सिम्पली सिलेक्ट करून घेऊ. तर इथून तुम्हाला ब्लॅक फ्लॅश 2चा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ तिसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा टेक्स्ट आहे त्याच्या थोडं पुढे या. आता आपल्याला अशा प्रकारे टेक्स्ट कसं ॲड करायचं आहे ते तुम्हाला इथून मी सांगतो, ठीक आहे. तर पहिल्यांदा मी ना टेक्स्ट इथून कॉपी करतो. तर हे जे टेक्स्ट असेल ना तुम्हाला काय करायचं, टायपिंग करायचं आहे.
ठीक आहे. तर आता मी ही डिलीट करतून परफेक्टमध्ये एकदा तुम्हाला सांगतो, ठीक आहे. आता इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं टेक्स्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲड टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. जोडा अलग असेल इथून पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर फोंटवरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला फोंट हा इथून सिलेक्ट करायचा आहे, ट्रेंडिंगमध्ये मिळून जाईल. त्याच्यानंतर आता इथं तुम्हाला इफेक्ट ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला हा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला मिळून जाईल. सिम्पली अशा इथून सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला सिम्पली ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर लूपमध्ये हा जो स्ट्रिंगचा इफेक्ट असेल तर इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर आपल्या सिम्पली स्लो कट संपूर्ण लाईन येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ना, म्हणजे लेंथ जी टेक्स्टची लेंथ असेल ते आपल्याला काय करायचे, जेवढा पण डायलॉग असेल ते तेवढ्या ठेवायचे. अशा प्रकारे दुसऱ्या पण जो डायलॉग असेल तर तुम्हाला टाईप करून अशा वेळेला द्यायचं आहे, त्याला इफेक्ट सेम टू सेम येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्पली तिसरा फोटो आहे तिथे यायचं फक्त ॲड टेक्स्टवरती क्लिक करू, इमोजी अशा वेळेला सिलेक्ट करा इथून आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. बरोबर नका चिन्हावरती क्लिक करू, ॲनिमेशनमध्ये जाऊन तो इफेक्ट इथून सिलेक्ट करा, ठीक आहे. हा जो लूपमधला आहे तो इथून सिलेक्ट करा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असे शेवटपर्यंत न्यायची, ठीक आहे. तिथं आपण नेऊया अशा प्रकारे, ठीक आहे. नेल्यानंतर इथून आपला हा जो व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आणि तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.